पंतप्रधान मोदी भेटतात, मग इकोकेन शुगरचे चेअरमन का भेटत नाहीत? इकोकेन शुगर्स कारखाना कार्यस्थळावर रास्ता रोको आंदोलन. सन 2023-2024 ची तोडणी वाहतूक बिले न मिळाल्याने वाहन मालक संघटना तुडये तालुका चंदगड यांनी काल सकाळी 10 वाजता चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी व्यवस्थापन समिती व वाहन मालक संघटना यांच्यामध्ये 4 ते 5 तास जोरदार चर्चा सुरू होती. इकोकेन शुगरचे HR बाबासाहेब देसाई यांनी चेअरमन व संचालक यांच्याशी चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढला. तदनंतर HR देसाई यांनी 5 जानेवारी 2025 पर्यंत वाहन मालकांनी देणी बिल आम्ही तुमच्या खात्यावर जमा करू असे आश्वासन दिलं. यानंतर आक्रमक झालेले वाहन संघटनांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना वाहक मालक म्हणाले, पंतप्रधान मोदी येऊन बेळगावला शेतकऱ्यांना भेटतात, तर मग इकोकेन शुगरचे चेअरमन बेळगावला राहत असून कारखान्यावर का येऊन भेट देत नाहीत असा सवाल करत व्यवस्थापनाचं लक्ष वेधून घेतलं. निवेदनावर ज्योतिबा पाटील, प्रवीण पाटील, माळू होसूरकर, नामदेव पाटील, मल्हाप्पा मुंगले, प्रकाश पाटील, उमेश सोनोलकर, प्रकाश बेडगीकर, तुकाराम पाटील, 6 वाहन मालक संघटनांच्या सह्या आहेत. 2025 च्या अगोदर संपूर्ण 100% तोडणी वाहतूक बिलं जमा करतो असं आश्वासन दिले. समजा ती जर वेळेत पूर्ण होत नसतील तर इथं तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि ते आम्ही करणार आहे. एवढंच मी सर्व वाहतूकदारांच्या वतीने सांगत आहे. शेवटी HR देसाई यांनी 5 जानेवारी 2025 पर्यंत वाहतूक बिले जमा करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन थांबवलं. यावेळी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जर 5 जानेवारी 2025 पर्यंत बिले जमा न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा वाहन मालक संघटनांनी दिला आहे. महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.